अभिन्न स्वरूपाने अभिन्न स्वरूप म्हणजे प्राणी मात्रांचं जे स्वरूप आहे प्राणी मात्राच्या स्वरूपाशी अस्तित्वाशी तो अभिन्न आहे. आता तिथं रूपच आहे अभिन्न आहे पण भिन्नत्वानं भासतो त्याचं नाव हे माया. कसं आहे नीला नाही पण नीलासारखा दिसतो त्याचं नाव हे माया. जसं वारा आकाशामध्ये राहतो पण दिसत नाही त्याप्रमाणे हा परमात्मा आपल्यामध्ये राहतो पण आपल्याला दिसत नाही. आपलं दिसतो दिसत नाही असं नाही दिसतो पण वेगळा म्हणून दिसतो अभिन्न स्वरूपाने दिसतो स्वस्वरूपत्वानं दिसतो. काय दिसतो भिन्नपणाने दिसत नाही कारण ते आपलं स्वरूप आहे. पुढे तसा वारा आकाशात राहतो पण आकाश होऊन जातो असं त्यानं ठेवावं होता हा व्यवहार आता. कोणाच्या घरी जायचं पण त्या घरचा म्हणून राहायचं आणि घरचा म्हणून राहायचं तर अर्थ हा नाही ते घरातले पैसे हातात घ्यायचे असा अर्थ नाही. रावणानं शेतकऱ्याच्या आशीर्वादानं बलवान झाला आणि शेवटी कैलास पर्वत उचकायला गेला त्याचा उचकायला गेला उचलून शकून देतो म्हणून. आता कसं आहे माणूस कौतुक म्हणून पाहतो समजा देवळ्यांमुळे कोण केलं कोण केलं देवळ्यांमुळे आणि ते तुला डबा पाहावा लागला खाली पण शिवशंकरासोबत तुला भेटला गेलं त्या आवाज आमच्या काढला आता दाबला खाली ची 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 करायला काय होता बलात् कैलासेपि तद्दिवसतो विक्रम यतः. आपल्या बळशक्तीनं तो कैलास पडून करू शकून घेऊन आला काय त्याने काय तर अंगुष्ट मामला आपल्या अंगठ्यानं त्या असं खाली जपला ची 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 करायला लागला मरतो मरतो का ची ची म्हणजे मुद्रासारखा आवाज पडला अरे तू मुद्रा दिसायला नाही काही शक्ती दाखवतो पण माणसाला अभिमान झाला की असं होतं. आपल्याच गोष्टी आहेत त्या आपल्याशीच काढ्या लावायच्या आपल्याला आमच्या घरच्यासारखे का घेऊन आम्ही काही तसं काय नाही मार्गावर फक्त दाखायचं ते जमून देतात इतकं ज्ञानपणा करावं काय लागलं रडायला मग शेवटून हां मग याचं जवळ रड त्याचं जवळ रड त्याचं रड त्या याच्याजवळ रडायला गेला त्यात कोण येतो प्रगतीचा बाप गजानन कोणी काही म्हणलं नाही म्हणत पण त्याला माहिती जास्त त्याला हे दाखवते म्हणून. पुढे जी कामे या पूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणीच केली नाही अशी कामे या श्रीकृष्णाने केलेली आहे. म्हणजे लीला विग्रही जसे की नियम काय आहे गुरुच्या घरी राहिल्यानंतर त्यांची कृतज्ञता ठेवणं आपलं काम एक बाजू. दुसरी बाजू त्यांना गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाऊ नये काय. आणि तिसरी बाजू त्यांच्या घरी असताना घरात असताना आपण खोकू नये एक विशेष. जसं आपल्या डोळ्यामध्ये बारीक तिनका जातो गमुका बसतो काय बसतो गमुका मग ज्याच्या डोळ्यात तो गेला तो काय करतो बघतो. मग ज्याच्या डोळ्यात तो काय विचार करतो काय विचार करतो हा त्याला खाऊन टाकतो हे मुख बसत नाही मग काय खाऊ आता नाही लागलं किती प्रिय झाला तरी बरं काढतो मुकुट टाकतो जरा मुठी ठेवतो काय मग टाकतो कुठं नाही पाहू द्या माझी परिस्थिती. म्हणून ज्याचे गावी केला वास त्याचे नसावे उदास. एक साधी नीती आहे व्यवहारचा आहे बरोबर नीती आहे छोटीशी नीती आहे तिच्या घरी आपण राहतो म्हणजे कृतज्ञता ठेवावी. दुसरी गोष्ट त्याला खोकू नये काय काय. आणि तिसरी गोष्ट हे असं आयुष्य आपल्याला पुन्हा भेटत नाही. प्रयोग करून पहा. आताचं जीवन आहे स्वच्छंद जीवन आहे मोकळं जीवन आहे निष्प्रतिबंधक जीवन आहे. काही कोणी काही म्हणत नाही हसता गमतीला
एवढंच म्हणतात. पण असं पुढे जमत नाही. पुढे म्हणून श्रीकृष्णानं त्याला गुरुदक्षिणा विचारले. आपण महाराज मी तुम्हाला ओळखतो. तुमचं दर्शन आम्हाला झालं हीच आमची फार मोठी गुरुदक्षिणा. ओळखतो याचा अर्थ हा माया विशिष्ट परमेश्वर आहे, माया शक्तिधारक आहे, हा मायावी पुरुष आहे, हा मायापती आहे. मी तुम्हाला ओळखतो म्हणा. आता तुमचं दर्शन मला झालं हेच फार मोठी दक्षिणा मिळाली. कोण म्हणाला? गुरु सांदीपती त्यांचं नाव. सांदीपती हे राहणारे उज्जैनी. कुठले? उज्जैनीला महाकालाचे मंदिर आहे, महाकालेश्वर. आणि उज्जैनीला संदीपनी गुरुचा आश्रम आहे. उज्जैनीला राजा विक्रमादित्य राज्य करतो. मग उज्जैनी शहर फार अनादिकालापासून प्रसिद्ध आहे. कुंड काल नरसिंह म्हणजे त्याचं तोंड सिंहाचं होतं, खातं शिर मासाचं होतं. मग त्याचं नाव काय आहे? नरसिंह. नरहरी. हरी म्हणजे सिंह, नर म्हणजे खातं शरीर, नरहरी असं. नरहरी कोण? म्हणून उत्तम कोणाचं नाव माहिती आहे काय? उत्तम ध्रुवाच्या भावाचं नाव उत्तम. बाबत कारण बाबू सांगणार नाही त्याला माहिती. मुचकुंद हा एक राजा होता. पृथ्वीचं राज्य त्याने बऱ्याच काळापर्यंत केलं. ज्या वेळेला स्वर्गामध्ये देव आणि दैत्यांचा मोठा संग्राम झाला तर इंद्रानं त्याला हाक मारून घेतलं बघ, आमंत्रण दिलं, आम्हाला साहाय्यता पाहिजे म्हणून. त्या मुचकुंदाने एकट्याने सगळ्या दानवाचा निपात केला काय, आणि युद्ध करून मी तर थकलो, मला विश्रांतीची अपेक्षा आहे, तर आता मला माझ्या घरी जाण्याची परवानगी आहे. इंद्र म्हणलं महाराज तुम्हाला समजत नाही आला. काय झालं? तुम्ही ते स्वर्गात एक क्षणभर झाले तर पृथ्वीवरचे एक एक युग उल्लेख करा. आणि आज असाच नियम आहे, चंद्रावर जमवश एक दिवस राहिला इकडचं एक महिना होते. काय होते? पृथ्वीवर. तेव्हा तुम्ही ते युद्ध केलं ना, हजारो युग पृथ्वीवर गेले, तुमची ते घरं नाही, दारं नाही, माती नाही शिल्लक राहिली तुमची म्हणे. म्हणून मी लय थकलो म्हणे, आता मग मला विश्रांती अपेक्षा, आता विश्रांती कुठं करू. मग विष्णूनं त्याला एक जागा एक गुप्त गुहा दिली, यात तुम्ही विश्रांती घ्या म्हणे. मग देवा मला इथून कोणी उठवणार नाही पाहिजे, कोणीच उठवणार नाही तुम्हाला. आणि जो उठवर काय तो तुमच्या नजरेच्या दहानं आमच्यावर बसतो. मग देवा असं झालं, मग तुमचं दर्शन झालं आता असं म्हणलं. मग तिला माहीत होतं, मग त्यानं धरून त्या तिथे नेलं, घोरवत तिथे नेलं. काय केलं? त्याच्या नजरेने त्याला मारलं. कृष्ण त्याला मारू शकत नव्हता, कारण देवजीने त्याला आशीर्वाद. तर श्रीराम वालीच्या जवळ जाऊ शकत नव्हता, कारण कश्यपाची वरद मला जगण्यात दिली कोणाच्या? वालीच्या. तेव्हा मारू शकत नव्हता रामबाण. जरी रामबाणच असला तरी सुद्धा रामबाणाला त्याच्यावर यश येत नाही. म्हणून झाडाच्या आडलं पण त्यानं बाण मारला, म्हणजे कश्यपाच्या आशीर्वादानं त्याला शत्रूचं अर्धबळ मिळत होतं, ते मिळणं बंद झालं. काय होतं तिथं? वालीच्या गळ्याची कश्यपाची वरदमाला होती, ती पाहिली की अर्धबळ शत्रू त्या वालीला भेटत होतं. आज द्याव्यात बरोबर होते, पूर्ण ते शिल्लक आहे, शिल्लकात तो शत्रूचा पराभव करत होता. रामाला माहीत होतं
आपल्याला पैसे दे बाबतीत. मग त्याने काय केलं, दादाच्या आड पण त्याला बांधला. असं पुढे गोवर्धन पर्वत उचलून आता गोवर्धन पर्वताची अशी कथा आहे. त्याचं नाव गोवर्धन नाही, त्याचं नाव महेंद्र पर्वत. महेंद्र मानधारणम तदे पुराण वारणम. काय काय हा महेंद्र पर्वत आहे. ज्या वेळेला श्रीरामानं समुद्रावर सेतू बांधला त्यावेळेला महेंद्र पर्वत नाचायला की माझं भाग्य, रामकार्यामध्ये माझा विनियोग होणार आहे. पण योगाई कसा की महेंद्र पर्वत शेवटून आणण्यात आला. काय झालं, तेव्हा इकडून निरोप केला, थांबा थांबा थांबा, आता काही आणू नका, काम झालं आपल्याला, जिथे पर्वत तिथे टाकून द्या. तेव्हा हनुमंतानं गोकुळापर्यंत तो पर्वत आणला होता. कुठून कुठे जागा जिथून असेल तिथून. आणि तिथे आलं निरोपाला इकडून काय करा, आता बस करा, ज्याला जी चार तिथे टाकून द्या, आता याची काही जागा शिल्लक नाही. तेव्हा महेंद्र पर्वत रडू लागला की माझी अशी इच्छा होती की रामकार्याकरता माझा विनियोग होतो, माझ्या जन्माचं सार्थक झालं. रडू लागला. तेव्हा हनुमंतानं त्याला वचन दिलं काय, तुझा उद्धार स्वतः श्रीरामच करेल, त्याला इथे बसून राहा. योगी येतो. तेव्हा इंद्राचा गर्वहरण करण्याच्या निमित्तानं श्रीकृष्णाने तो महेंद्र पर्वत उचलला. पण त्या पर्वतावर त्या काळात गायी चरत होत्या म्हणून त्याचं नाव गोवर्धन ठेवण्यात आलं. वर्धन वाढ, गायची वाढ किती होती ती खाऊन खाऊन त्याचं नाव काय ठेवलं, गोवर्धन. आणि तो गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण उचलला तेव्हा गोवर्धन पर्वताच्या जन्माचं सार्थक झालं. असा आहे ती कथा. ही कथा रामायणाच्या आणि भागवताच्या मध्यात आहे. किंवा आपल्याला कृष्णाष्टकाचं ना, महेंद्र मानधारणम भजी पुराण वारणम नितांत कांत दंत कांत मंत कांतिकात्मजम. याचं नाव अनुपास आलं. तर डबल डबल आलं ना, दंत कांती मंत कांतिकात्मजम. या अनुपासाला पुढे बालपणी अंगा नागटा रांगटा असे बरेच अक्षर आहेत की त्यांचा त्याने उद्धार केला आणि मारून टाकले. काय मारून टाकले. हे जसे चरित्र केले नारायण, हे जसे म्हणजे रांगता गोधनी चारित आहे. म्हणजे रांगत रंगणी चोरी कलवणी अशा अवस्थेमध्ये काय दानवाचा नाश केला, गाई राखताने राक्षस मारले. अशा जसे हे जसे नारायणाने चरित्र केले. पुढे पितया वसुदेवासी बंधमुक्त केली. परस्परी ऐशा गोपिका त्या बोलती परस्परी करुणी विस्मया पुयांतरी. असं अधिष्ठान बाई वो जगासी ऐक, अधिष्ठान बाई वो जगासी ऐक, सोनी ठाई सूत्र चाळवी अनेक, तो अभिमाती रे एवोनी अकर, तो अभिमाती रे एवोनी अकर. सोनी ठाई सूत्र चाळवी अनेक, सोनी ठाई सूत्र चाळवी अनेक, उभा पांडुरंग असे विटेवर, उभा पांडुरंग असे विटेवर. हे केवळ आपल्या मैत्रिणीच म्हणते. बाई हा श्रीकृष्ण म्हणजे एका एक या जगाची अधिष्ठान आहे. एकम नित्यम
विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं असा आहे. कसा आहे? त्रिगुणरहितं एकं नित्यं विमलम अचलम असा आहे. कसं आहे? पाण्याची नजर असते. माणूस जसा असतो तसे माणसं त्याला दिसत असतात. कसं असते? जसे माणसं जसे आपण तसे लोक दिसतात. आपलं चित्त जर भाव संपन्न असलं तर लोक सुद्धा आपल्याला भाव लोक आपल्याला कसे दिसतात. आपण कपटी असलो तर लोक कपटी दिसतात. आपला हिरवा चष्मा असला तर हा? काय आपल्याला 21 ते गायला नेहमी हिरवं पाहिजे. वाढेल रोज खाय नाही. मग भिकावरने काय केलं? एक चष्मा ला हिरवा तेवढा लावली पहिलं ती तुकडे असेल एवढी शेपूट आपलं झालं खावलं काय नाही. जशी दृष्टी या ज्या गवळणी होत्या या गवळणी पूर्वजन्मीच्या ऋषीमुनी होत्या. तपस सामर्थ्यानं संपन्न होत्या. काय त्या गवळणी परस्परींना म्हणजे एकमेकीला सांगू लागल्या. हा श्रीकृष्ण आहे ना, हा आपला दिसतोय कुसाक, पण हा असा नाही. हा एकटा एक. अथवा किम काय पुढे काय किम ज्ञातेन तवा विष्टभ्यादिनं कृष्णं एकांशेन. याच्या एका रोमाच्या अंशावर हे संपूर्ण जगत अध्यस्त रूपाने वाचते. काय सांगते गवळण? अनंत ब्रह्मांडे उदरी हर्या बालक नंदाने. याच्या पोटात अनंत ब्रह्मांड सर्व यज्ञाने अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी दे. रोम म्हणजे केस, केसाचा अग्रभाग. त्याच्या अंगावर किती केस आहेत? किती किती अंगावर केस किती माहित नाही काय? तुझ्या अंगावर सांगितलं काय म्हणतात? बालाग्र शतभागेशु म्हणजे केस ना, या केसांचा आग्र आहे. 1/100 भागावर तो जगात. अथवा किं बहुतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यादिनं कृष्णं एकांशेन स्पृशति. याच्या बालाग्राच्या 1/100 भागावर जग दिसते. म्हणजे बालाचा बाल याच्या अंगाच्या कितव्या भागावर आहे आणि त्याचा 1/100 भाग म्हणजे किती हा शिल्लक आहे सगळ्या जगाला व्यापतो. हा सगळ्या जगाचं काय आहे? अधिष्ठान. अध्यस्त अधिष्ठान पदार्थावर विचार केला असता ज्याच्यावर भ्रम होतो त्याला अधिष्ठान म्हणतात आणि ज्याचा भ्रम होतो त्याला अध्यस्त म्हणतात. हा संपूर्ण जगाचा भ्रम प्राणी मात्रात झाला असल्या कारणानं या सगळ्या जगाचा अधिष्ठान कोण आहे? परमात्मा. आणि असं एक सिद्धांत आहे. अधिष्ठानाचा प्रत्यक्ष झाला असता अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होती असा नियम. साखरे महाराजांनी विचार लिहिलं, ज्याच्या अज्ञाने वासी जगत जसा दोरीवरी सर्प दिसत दोही ठाई ना सर्प जगत हे स्वतंत्राने स्वयंब्रह्म नीती असे. ज्याच्या अज्ञानामध्ये वाचते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. हा एक सिद्धांत काय हसायचे कारण रुपीज बहुत जरा चमत्कार वाटतो सिद्धांत म्हणजे.
सिद्धांत काय सिद्धांत आहे? ज्याच्या अज्ञानाने जे वाचते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त. याचे ज्ञान होता जाय संसार, म्हणजे परमात्म्याच्या अज्ञानानं संसार वाचतो आणि परमात्म्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती. अर्थात ज्याच्या अज्ञानाने जे वाचते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. हा सिद्धांत असल्या कारणानं परमात्म्याचं ज्ञान झालं असता काय जगताची निवृत्ती होते. अरे पा पूर्व अहंकार आणि उत्तरोत्तर ज्ञानजन्य संस्कार असे उत्पन्न होत असतात. पूर्व अहंकार उत्तरोत्तर ज्ञानजन्य संस्कार याच्या उत्पत्तीला कारण असतात. हा सिद्धांत आहे. तेव्हा मागचे संस्कार पुढच्या सृष्टीला उत्पन्न करतात. हा एक सिद्धांत आहे. या सिद्धांताप्रमाणे परमात्म्याचं ज्ञान झालं असता काय त्या संपूर्ण जगदाभासाची निवृत्ती होती. अर्थात जननोय अवघा जनार्दन असा अनुभव आहे. कसा अनुभव येतो? जननोय अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवृत्ती साधू येत. जे साधू सज्जन लोक येतं त्यांना शांती प्राप्त होते असं ऐकतो. अर्थात त्यांच्या चित्तामध्ये जो जगत सत्यत्वाचा भ्रम होता तो भ्रम निवृत्त होतो. असं वाचा. याच्या अज्ञानाने आपणास या विश्वभासाची प्रतीती येते. विश्वभास म्हणजे विश्वाभास मावळवीत विश्वाभासू नवल वेदना चिन्नवशू अद्वया दिने विकासू बंधुता. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायाच्या प्रस्तावनेत नमनात्मक वेद असं लिहिलं. विश्वाभास या जगाचा आभास, जगाची प्रतीती काय मावळवीत विश्वाभासू या विश्वाभासाचा मावळणे हे प्रतीती न होणे कशाने होते? नवल वेदना चिन्नवशू म्हणजे त्याचं ज्ञान सूर्य प्रभू उगवला असता त्याची निवृत्ती होती. पुढे हा एका जागेवर बसून शुद्ध संचालन करतो. हे पा आमच्या लहानपणी तुमच्या नाही. आमच्या गावात लोक गणपती मांडले आणि त्या चावडीच्या कोपऱ्या मध्यभागी एक बावलं करून बसलं आणि ते बावलं रघुपती राग राजा राम असं टाळ वाजवायचं. कसं काय वाजवत असं ते वाजवायचं. कसं आतमध्ये काय? आतमध्ये ते दोरी असं ओढणारा बसतं, सूत्रसंचालन करणार असं. तैसा माया सूत्रधारी हा माया रूपी दोरीच्या योगाने सगळ्या जगात नाचवतो म्हणून त्याला सूत्रसंचालक म्हणतात. सूत्र म्हणजे दोरी दोरा आणि ते असं तर फिरवला की आई बरोबर काल परवा मोबाईलवर आलं 4 बावल्याला काय हे बावले कसे काय नसतात कसं इकडच्या बावलीचे नाही त्याला सूत्रसंचालन करणार. तसं आहे जगत सूत्र माया सूत्रधारी असणारा परमात्मा असा सगळ्या जगाला सूत्रधारी म्हणतात त्यांना. पुढे याने आता कलियुगात 15 क्षेत्र निवासी होऊन विटेवर समचरण ठेवून विठ्ठल नामाने चंद्रभागेत उभा आहे. पाहिजे चंद्रभागाने पण अभंगात मात्र भीमाची नाही. लक्षात ठेवा आपण शिक्रापूर मार्गे आळंदीला जातो. चाकरचा रस्ता येतो पण चाकरचा रस्ता आपण जिकडे वागतो त्या नदीचं नाही भीमा नदी. या भीमा नदीच्या काठावर औरंगजेबानं समाजी मार्ग टाकलो. काय येतात पाहिजे त्या गावात ओढव नावाचं गाव आहे
आणि गोडाच्या पुढे सोलापूर नावाचं गाव जवळजवळच येते. आणि त्या भीमा नदीच्या काठावर संभाजी महाराज समाधी बांधले असं सांगतात. तर त्यांच्या महाराजांना ते महाराज सगळं रक्त सगळं गोळा केले या कारण औरंगजेबाला दाखवता पण याला करत त्याची माझ्याशी गाठवली. पण त्या महाराजाने हिंमत केली तर आपल्या राजाचं रक्त नदी ठेवून दिले म्हणून त्याने सगळं गोळा केलं आणि भीमा नदीच्या काठावर त्याला दळण केलं. कोणाचीच हिंमत नाही. राजाचं नको मला पण हिंमत केलं पण त्याने ते केलं. समाधी बांधल्या त्या नदी बांधली काय आणि ती भीमा नदी पुढे वाहत 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 कोरेगावची नदी तिथे म्हणा भीमा कोरेगाव म्हणतात तिला आहे का नाही. पुण्याजवळच गाव आहे सर. ती वाहत 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 अशी झाली अशी झाली तरी कशाच्या आकारात झाली चंद्राच्या आकारात म्हणून ती पंढरपुरात चंद्रभागा पंढरपूरला नदी कशी झाली ती चंद्राच्या आकारात चंद्रभागा म्हणजे जो सगळ्या जगाचा अधिष्ठान आहे सत्यम ज्ञान अनंत अशा स्वरूपाचा आहे तो भीमा नदीच्या काठावर कटेवर हात ठेवून विटेवर पाय ठेवून आहे. तो हा प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष झालेला आहे याने. तो म्हणजे उपनिषदे या गाठी आचार्य शंकर मूर्ती ज्याचं वर्णन करतात तो हा म्हणजे पंढरीमध्ये दिसणारा तो हा कोणतं प्रत्यक्ष झालं प्रथम दर्शन होते ते अभिज्ञा प्रत्यक्ष आणि पुन्हा झालं ते प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. तो हा विधान याचं पण हेवाचा याचे ज्ञान झाले असता संसाराची अत्यंतिक निवृत्ती होते. जसं जसं अधिष्ठानाचा प्रत्यक्ष झाला असता अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होती. जगत अध्यस्त असल्या कारणाने संसार म्हणजे जगत या परमात्म्याचं ज्ञान झालं असता संसाराची निवृत्ती होती. कशी काय निवृत्ती होईल या दृष्टांत सांगितलं. सैंधवाचे बाहुली समुद्राची होय. ज्ञानेश्वर महाराजांनी एक असा दृष्टांत दिला. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. कुंजरी म्हणजे कशाची केली मिठाची. आणि ते सांगितलं जा या समुद्रात किती पाणी पाहू. त्या म्हणतात परत की ना मागायला ती गेली पण परत आली नाही. का नाही परत आली. तेव्हा सगुण असणारी काया निर्गुण परत की ना मागा काय याचे ज्ञान होता जाय संसार या. सगुण निर्गुण सगुण असणारी काया निर्गुण परमात्मा रूप होते विशेष म्हणजे या परमात्म्याला जाणणारा पुरुष परमात्मा रूप पुन्हा तो परत जीव दशेला येत नाही. याच्या वर्णाने आपली काया आपले शरीर सगुण जरी असले तरी ते निर्गुण अवस्थेत जाते. तुकाराम म्हणता बघे काय बघे ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. काय म्हणतात याचं कीर्तन ऐकलं असता काय होते. काया सगुण असणारी पंचभूतात्मक असणारी काया शरीर काय होते ब्रह्मरूप होते. हे एवढं महात्म्य याच्या कीर्तनाचं सुद्धा आहे. अर्थात हरिरूप होते. मिठाची कुंडली ज्या